मित्रांनो, जरांगे पाटील आज आंदोलनाला बसलेले आहेत. परंतु या अनुषंगानं एक महत्वपूर्ण अशी गोष्ट आपण कायद्याच्या कसोटीवरती तपासून पाहण्याचा प्रयत्न करू की जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, तर ती कायद्याला धरून आहे का? जरांगे पाटील काही जरी मागणी करत असले तर ती कायद्यात बसते का, ते थोडं तपासायचं म्हटलं तर कायदेतज्ञ बापट यांनी या बाबतीमध्ये आपलं मत मांडलेलं आहे. जे कायद्याचे अभ्यासक आहेत, आणि आज कायद्यामध्ये तरतूद काय हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचंही मत ऐकू. परंतु तत्पूर्वी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रिपल टेस्ट या संदर्भामध्ये, आरक्षणासंदर्भामध्ये वापरली जाते. आज देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये SC ST आणि OBC हे तीनच कॅटेगरी आहेत, चौथी कॅटेगरी नाहीच आहे. तर ट्रिपल टेस्टमध्ये काय आहे, एक तर आरक्षण 50% वर जायला नाही पाहिजे, पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक, मागासवर्ग आयोगानं विशिष्ट जातीला, ज्या जातीला आरक्षण पाहिजे त्या जातीला ती मागास आहे हे ठरवलं पाहिजे. आणि नंबर 3, त्या संबंधित जातीचा एम्पिरिकल डाटा उपलब्ध असला पाहिजे. म्हणजे मागासवर्ग आयोगानं संबंधित जात, मराठ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मराठा ही जात मागास आहे हे मागासवर्ग आयोगानं सांगितलं पाहिजे. 1 नंबर. नंबर 2, त्यांचा एम्पिरिकल डाटा असला पाहिजे. आणि नंबर 3, 50% वरती झाले नाही पाहिजे. तर एम्पिरिकल डाटा मराठ्याचा आज आहे का, तर आहे. ही एक अट पूर्ण झाली. नंबर 2, मागासवर्ग आयोगाने यांना मागास ठरवलं पाहिजे. ठरवले का? ठरवले. 2 अटी पूर्ण झाल्या. आणि नंबर 3, 50% मधून, तर ओबीसीतून मागतात म्हणजे 50% मधून ते मागतात. त्यामुळे 3ही अटी पूर्ण होतात. कायदेशीर दृष्ट्या आज कंडिशनला जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, ती कायद्याला धरून आहे, कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे. आज तरी ते कायद्यामध्ये 100% बसते. आता प्रश्न असा आहे की मग सगळं कायद्यात बसतं तर का आरक्षण भेटत नाही? तर ते फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी जे वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात, किंवा सत्तेमध्ये येण्यासाठी जे शक्य आहे ते करा, या फॉर्म्युल्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तर सरकारचं नुकसान होऊ शकतं. या अनुषंगानंच फक्त हे आरक्षण टाळलं जातं. अन्यथा कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदीमध्ये मराठा समाज बसतोय. बापट काय म्हणाले आपण ते ऐकू आधी. रिझर्वेशन जे आहे ते 15 आणि 16 खाली करता येते, उघड आहे. घटना समितीमध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं की मी का घटना समितीचं म्हणजे का आलो घटना समितीमध्ये, तर हे जे दुर्बळ घटक आहेत, शेड्यूल कास्ट जे आहेत, त्यांच्या प्रगती करता आलो. आणि त्यांनी असं सांगितलं की लोकशाही म्हणजे सगळेजण सारखे. मग ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला, पिढ्यानपिढ्या अन्याय केला, त्यांना वर आणण्याकरता रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी रिझर्वेशनची भूमिका केली. प्रश्न कुठे येतो की कोणाकरता ठेवायचं आणि किती ठेवायचं. त्याबद्दल आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की समानता हा नियम आहे आणि रिझर्वेशन हा अपवाद आहे. रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट नाही. एक आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या, समानतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे आणि रिझर्वेशन ही खास दिलेली तरतूद आहे, तो फंडामेंटल राईट नाही. मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन 50%हून जास्त देता येणार नाही. हाच बरोबर मुद्दा केंद्र सानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितले की 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही. तेव्हा आत्ताचा जो कायदा आहे त्याप्रमाणे 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही. आता प्रश्न असा उरतो की मराठा या ओबीसीमध्ये येतात का, तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने. ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोगाने मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे 1, त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे 2, आणि 50%च्या वर देता येणार नाही 3. या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा ओबीसीमध्ये घालता येतो. आता 50%च्या वर आरक्षण देता येणार नसल्यामुळे 50%च्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते ओबीसीत येतात. ओबीसीची व्याख्याच ती आहे, सोशली इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, त्याच्यात ते येऊ शकतात. तेव्हा जरांगे यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे, हे सध्या तरी कायद्याला धरून आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा हे थोर आपले राजकारणी लोक जे सगळे बसलेत, शेवट लक्षात घ्या की
पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर. त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता किंवा सत्ता मिळवण्याकरता वेड्यावाकड्या मार्गांचे उपयोग केले जातात. तर मी जे आता सांगितलं त्याप्रमाणे मागास आयोग पाहिजे. त्यांनी मागास ठरवलं पाहिजे मराठा समाजाला. त्याचा एम्पिरिकल डेटा उपलब्ध पाहिजे, त्याचं कंटेम्परेनियस पाहिजे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं. म्हणजे आत्ताचा पाहिजे, या क्षणाचा, कुठला तरी 50 वर्षापूर्वीचा चालणार नाही. आणि ते 50% वर जाता कामा नये. ही राज्यघटनेची पोझिशन आहे. तेवढी फक्त मी तुम्हाला सांगतो. आपण ऐकलं म्हणजे आज कंडिशनला जर सोशल आणि इकॉनॉमिक दृष्टिकोनातून जर हा बॅकवर्ड आहे मराठा समाज असं मागासवर्ग आयोग सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की यांना ओबीसी मध्ये घेता येते. कायदा हा तुम्ही मी कुणी मनानं बोलायची गरज नाही. जे प्रोव्हिजन आहे जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे ते. आणि मग हे सगळं असेल तर आरक्षण का द्यायचं नाहीये तर ते निव्वळ ओबीसी समाज हा नाराज होईल आणि त्यांची नाराजी ही मतामध्ये रूपांतरित होईल आणि तिचं मतदान आपल्याला भेटणार नाही, आपली सत्ता जाऊ शकते. या अनुषंगानंच सत्ताधारी लोक आरक्षण देत नाहीयेत आणि ओबीसीच्या मधूनच आरक्षण द्या अशा पद्धतीची ठाम भूमिका विरोधक सुद्धा घेत नाहीयेत. त्यांना सुद्धा तीच भीती आहे. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की ओबीसी मुळे जे मतदान आपल्याला भेटते किंवा ओबीसीचं मतदान आपल्याला भेटलं पाहिजे आणि आपण अशा पद्धतीचं ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्या असा आग्रह धरला तर आपल्याला सत्तेमधून दूर राहू लागू शकतं. ही जी भीती आहे ओबीसीची बदलची ह्या राजकारणी लोकांच्या मनामध्ये, ती भीती मराठा समाजाबद्दलची नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो की मराठा एकसंघपणे मतदान करत नाही असा ह्या सगळ्यांचा समज आहे. म्हणजेच काय तर मराठ्यांची या लोकांना भीती वाटत नाहीये. त्यामुळे मराठा समाजाने सुद्धा ह्या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की मतदान करत असताना एकखट्टा कसं मतदान होईल हे पाहिलं पाहिजे. पण आज कंडिशनला जरांगे पाटलांची मागणी अगदी कायद्याच्या चौकटीत बसून आहे आणि जर कायद्याच्या दृष्टिकोनातून जर निर्णय घ्यायचा म्हटला तर जरांगे पाटलांच्या मागणीचा आजही विचार होऊ शकतो आणि मराठा समाजाला आरक्षण भेटू शकते.